तर मार्केट थोडं करेक्शन फेजमध्ये असताना आणि मार्केटमध्ये थोडाफार पॅनिक क्रिएट झालेला असताना कोणते स्टॉक्स घेऊ शकतो जे आपल्याला मिड टर्ममध्ये खूप चांगला प्रॉफिट देतील हे आपण बघतोय. आणि या सिरीजमधला हा आहे दुसरा व्हिडिओ. आणि दुसरा स्टॉक, पहिला जो व्हिडिओ होता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा, त्यावरती तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी सगळ्यात आधी थँक्यू व्हेरी मच. आणि जो दुसरा स्टॉक बघतोय किंवा दुसरी कंपनी आपण बघतोय ही वेल नोन कंपनी आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला ही कंपनी, ही बँक माहिती आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छोटासाच व्हिडिओ आहे, खूप कमी वेळामध्ये जास्तीत जास्त व्हॅल्यू तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो आहे. तर या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी किंवा या बँकेची प्रॉफिटेबिलिटी सगळ्यात आधी आपण बघूया. सो यांची जी कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आहे ती आहे गेल्या 10 वर्षामध्ये 15%, दरवर्षी 15%ने ग्रो केली आहे कंपनीने. आणि गेल्या 3 वर्षामध्ये जर आपण विचार केला तर 8% दरवर्षी याप्रमाणे ग्रो केलं आहे, म्हणजे 24% ग्रोथ आहे. पण ॲज कम्पेअर्ड टू दॅट स्टॉकची किंमत जी आहे ती मात्र -2% आहे. म्हणजे जर का 100 रुपये स्टॉकची किंमत असेल तर ती मात्र 98 झाली. व्हेरॅज जर सेल्स 100 रुपये होते तर ते जवळजवळ 124 झालेत. म्हणजेच जो रूल आपल्याला माहिती आहे, थंब रूल, की अल्टिमेटली इन द मिड अँड लाँग टर्म फंडामेंटल्सला फॉलो करते एखाद्या कंपनीची स्टॉक प्राईस. सो अल्टिमेटली या कंपनीची स्टॉक प्राईससुद्धा फंडामेंटलला फॉलो करून वरतीच जाणार आहे अल्टिमेटली. हे आपल्याला या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी आणि सेल्स सांगत आहेत आणि म्हणूनच या स्टॉकवरती मी बुलिश आहे. या कंपनीबद्दलचा दुसरा पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे FIs आणि DIsचं जे होल्डिंग आहे ते आपण बघितलं तर मार्च 2021ला जे होल्डिंग होतं त्यापेक्षासुद्धा DIsनी आपलं होल्डिंग खूप वाढवलेलं आहे डिसेंबर 2023मध्ये. म्हणजेच 13% पासून जवळजवळ 21%, 21%. सो समवेअर अराउंड 8% आपलं होल्डिंग DIsनी वाढवलं आहे. आणि FIs मात्र आहे त्या लेवलच्या आसपास आहेत, ऑलमोस्ट 5-6% डाऊनच आहेत. 44% पासून ते 39% आलेत. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर पब्लिक होल्डिंग जे आहे ते 16% पासून 13% आलं आहे. म्हणजेच हा जो 3%चा गॅप आहे हा पब्लिककडून FIs, DIs किंवा प्रमोटर्स यांच्याकडे गेलेला आहे. आणि दिस इज अनदर पॉझिटिव्ह फॅक्टर. जिथे पब्लिकचं होल्डिंग कमी होतं आणि बाकीचे लोक जास्त ॲक्युम्युलेट करत आहेत, जसं की HNIs, FIs, DIs, तो स्टॉक येणाऱ्या काळामध्ये चांगली रन देतो. कारण जनरल पब्लिकपेक्षा आपल्यापेक्षा FIs, DIsना, HNIsना एखाद्या स्टॉकचे इन्साइट्स जास्त बेटर पद्धतीने माहीत असतात. तर आज जी कंपनी आपण बघतोय, जी बँक बघतोय, ती प्रायव्हेट सेक्टरमधली बँक आहे आणि तिचं नाव आहे कोटक महिंद्रा बँक. मी म्हणालो होतो त्याप्रमाणे ही कंपनी तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. आणि जर स्टॉक वाईज किंवा चार्ट वाईज जर आपण बघितलं, प्राईस ॲक्शन जर यामधली बघितली तर 1600 रुपयाच्या आसपास एक स्ट्रॉंग डिमांड झोन यामध्ये तयार झालेला दिसतोय, जिथे येऊन परत सपोर्ट घेतलेला आहे या स्टॉकने. आणि या लेवलला आल्यानंतर एक खूप चांगला जंप आपल्याला बघायला मिळतो. जसा लास्ट टाईम 1600 रुपयांपासून ते जवळजवळ 2200 म्हणजे 2200पर्यंतचा जंप बघायला मिळाला होता. सध्या स्टॉकची किंमत जी आहे ती 17,380 या प्राईसच्या आसपास आहे. आणि इथून एक ट्रेंडलाईन आपण ड्रॉ केली तर या ट्रेंडलाईनच्या वरती जेव्हा स्टॉक ब्रेकआउट देईल तेव्हा खूप चांगली प्रॉबिलिटी आहे की एक मोठी अपसाईड रॅली या स्टॉकमध्ये येऊ शकते. त्यामुळे सध्याची जी लेवल आहे म्हणजे 1700 ते 1600च्या आसपासची, यामध्ये खूप चांगली ॲक्युम्युलेशनची संधी आहे. तेच 1600च्या खाली जर का हा स्टॉक गेला तर मात्र आपला हा व्ह्यू इनव्हॅलिडेट होईल. म्हणजेच तुम्ही यामधून स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडू शकता. बिकॉज नथिंग इज सर्टन इन स्टॉक मार्केट. जसे प्रॉफिट्स होतात तसे लॉसेससुद्धा होऊ शकतात. होप हा पार्ट 2 मधला दुसरा स्टॉक जो आहे हा तुम्हाला आवडला असेल आणि याचा इन शॉर्ट केलेला ॲनालिसिस तुम्हाला चांगला वाटला असेल. इफ येस तर तुमचे जे मित्र आहेत जे तुम्हाला विचारत असतात की अरे मार्केट पडतं आहे, लॉसेस होत आहेत, अशावेळी कोणता स्टॉक घेऊ, यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि वाट बघा पार्ट 3ची, जो लवकरच मी घेऊन येतो, ज्यामध्ये खूप महत्त्वाचा इंटरेस्टिंग असा स्टॉक घेऊन येतो. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. स्टे ट्यून्ड.